एक 70 ते 80 वर्षाची आजी गुलाबी साडी घालून हातात बॅग घेऊन शाळेत जाते। ऐकायला विचित्र वाटतंय, परंतु हे खरं आहे आणि यालाच म्हणतात आजीबाईची शाळा आणि ती भारतातील पहिली आहे। ठाणे जिल्ह्यातील फांगणे गावात 2016 मध्ये एका धार्मिक कार्यक्रमामध्ये काही आजींनी आपले धार्मिक आणि पारंपरिक ग्रंथ वाचण्याची आवड व्यक्त केली आणि हे कळालं शिक्षक असलेल्या योगेंद्र भांगर यांना। ते म्हणाले की त्यांची इच्छाच असेल तर मी त्यांना शाळा बांधून देतो। परंतु हे सगळं इतकं सोपं नव्हतं। काहींनी आपल्या जीवनात हातात कधी पेन पकडली नव्हती, काहींचे हात हे थरथर कापायचे, तर काहींना नीट ऐकायला सुद्धा येत नव्हते। आणि याच प्रवासात सामील झाल्या ते 30 वर्षीय शिक्षिका शीतल मोरे, जे स्वतःच्या सासू आणि इतर महिलांना शिकवण्यात उत्सुक होत्या। आजींची इच्छा इतकी तीव्र होती की त्या एकही दिवस घरी बसल्या नाहीत। 8 मार्च 2016 आंतरराष्ट्रीय महिला दिवशी ढोल ताशे आणि नृत्यांच्या गजरात शाळेचे उद्घाटन झाले आणि ते आज सुद्धा सुरू आहे। आणि त्याच दिवशी गुलाबी साडी बनली ते त्यांचा युनिफॉर्म। आणि आश्चर्य तर या गोष्टीचं की आजी आणि नातू हे एकाच वर्गात बसून शिक्षणाचे धडे घेतात। आता आपण याला काय म्हणणार नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि अशाच मोर नॉलेजेबल व्हिडिओसाठी फॉलो करा।